शिक्षण सेवकांना वेतन संरक्षणाबाबत मोठा दिलासा. शासनाचे नवे स्पष्टीकरण. नमस्कार मित्रांनो, शिक्षण सेवक आणि शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिनांक 15 जून 2026 रोजी एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकाद्वारे शिक्षण सेवकांच्या वेतन संरक्षण आणि वेतन निश्चितीबाबत निर्माण झालेले अनेक संभ्रम दूर करण्यात आलेले आहेत. नेमका विषय काय आहे? राज्यातील अनेक उमेदवार हे आधीपासूनच शासकीय किंवा निमशासकीय सेवेत कार्यरत असतात. त्यानंतर ते पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण सेवक पदावर नियुक्त होतात. अशा उमेदवारांचे पूर्वीचे वेतन, सेवा आणि वेतन निश्चिती कशी करायची याबाबत शासनाने फेब्रुवारी 2026 मध्ये निर्णय घेतला होता. मात्र अनेक ठिकाणी त्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी शासनाकडे येत होत्या. त्यामुळे आता शासनाने अधिक स्पष्ट सूचना दिल्या आहेत. कोणाला मिळणार लाभ? महत्त्वाची बाब म्हणजे हा लाभ फक्त पूर्वी शिक्षक असलेल्या व्यक्तींनाच नाही तर इतर विभागातील कर्मचाऱ्यांनाही लागू होऊ शकतो. उदाहरणार्थ शिपाई, परिचर, पहारेकरी, लिपिक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस कर्मचारी अशा गट क किंवा गट ड मधील नियमित कर्मचाऱ्यांची शिक्षण सेवक पदावर निवड झाल्यास त्यांनाही वेतन संरक्षणाचा लाभ मिळू शकतो. कोणत्या अटी महत्त्वाच्या? शासनाने स्पष्ट केले आहे की खालील बाबी तपासल्या जातील. उमेदवार पूर्वी नियमित सेवेत होता का? त्याला स्थायित्वासाठी आवश्यक अटी पूर्ण झाल्या आहेत का? शिक्षण सेवक पदासाठी अर्ज करताना सक्षम प्राधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेतली होती का? जुन्या व नव्या नियुक्तीत नियमबाह्य सेवाखंड नाही ना? या अटी पूर्ण झाल्यास वेतन संरक्षणाचा लाभ देता येईल. वेतन निश्चिती कशी होणार? शासनाने उदाहरणासह स्पष्ट केले आहे की समजा एखादा व्यक्ती S7 वेतन श्रेणीत 25,200 रुपये वेतन घेत होती आणि तिची निवड S10 किंवा S14 वेतन श्रेणीतील शिक्षण सेवक पदावर झाली. अशा वेळी तिचे वेतन नवीन पदाच्या किमान वेतन टप्प्यावर निश्चित केले जाईल. म्हणजेच कमी वेतनावरून जास्त वेतन श्रेणीमध्ये गेल्यास नवीन पदाच्या किमान वेतनाचा लाभ मिळेल. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, अनेक ठिकाणी असा दावा केला जात होता की वेतन निश्चितीचा लाभ शिक्षण सेवक कालावधी संपल्यानंतरच मिळेल, परंतु शासनाने हा गैरसमज दूर केला आहे. 18 फेब्रुवारी 2026 रोजी ज्यांचा शिक्षण सेवक कालावधी सुरू होता त्यांना त्या तारखेपासूनच वेतन निश्चितीचा लाभ द्यावा लागेल. तसेच त्यानंतर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीच्या तारखेपासून हा लाभ लागू होईल. परीक्षाविधीन कालावधीतही लाभ शासनाने स्पष्टपणे नमूद केले आहे की 3 वर्षाचा परीक्षाविधीन कालावधी लागू राहील. मात्र याचा अर्थ वेतन निश्चिती थांबवणे असा नाही. शिक्षण सेवक किंवा परीक्षाविधीन कालावधीतच वेतन संरक्षण आणि वेतन निश्चितीचे लाभ देणे आवश्यक आहे. प्रशासनाला शासनाचा इशारा. शासनाने स्पष्ट शब्दात म्हटले आहे की पात्र उमेदवारांना वेतन संरक्षणापासून वंचित ठेवणे अयोग्य आहे. यापुढे अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरले जाईल. तसेच शिक्षण आयुक्तांना या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. निष्कर्ष मित्रांनो, हे परिपत्रक शिक्षण सेवक पदावर नियुक्त झालेल्या किंवा हजारो उमेदवारांसाठी हा दिलासा देणारे आहे. पूर्वीच्या सेवेला न्याय मिळावा, वेतनात नुकसान होऊ नये आणि शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी शासनाने हे स्पष्टीकरण दिले आहे. तुम्ही किंवा तुमच्या परिचयातील कोणी या निर्णयामुळे लाभार्थी असाल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.